नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे लसूण आणि हिरवी मिरचीचं लोणचं. तर याच्यासाठी आपण इथे 1 वाटी हिरव्या मिरच्या घेतल्या. या आपल्याला स्वच्छ धुवून कोरड्या करून अशा कापून घ्यायच्या आणि यात अर्धी वाटी लसूण आपण घातला आणि हे आपल्याला मिक्सरला जाडसर असं वाटून घ्यायचं. तर असं आपण हे मिक्सरला वाटून घेतलं आणि इथे आपण हे एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. इथे आपण अर्धा टेबलस्पून सोप घेतली, 1 टेबलस्पून मोहरीची डाळ, अर्धा टेबलस्पून जिरं, अर्धा टेबलस्पून धने, 4 ते 5 लवंग, 4 ते 5 मिरे, 1 टीस्पून मेथी दाणा. हे सगळं आपल्याला मीडियम फ्लेमवर 1 ते 2 मिनिट भाजून घ्यायचं. तर असं आपण हे भाजून घेतलं आणि थोडं थंड झालं की आपल्याला हे मिक्सरला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. तर इथे हे छान थंड झालेलं आहे आणि आपण हे वाटून घेणार आहोत. तर असं जाडसर आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलं आणि हे आपल्याला लोणच्यामध्ये घालायचं आहे. यात 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर आपण घातली, 1 टीस्पून हळद घालायची, हिंग घालायचा 1 टीस्पून आणि 2 टीस्पून मीठ आपण यात घातलं. हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि मोहरीचं किंवा शेंगदाण्याचं तेल आपण गरम करून थंड झाल्यानंतर यात घालणार आहोत. तर तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि थंड झालं की मग या लोणच्यामध्ये घालायचं आहे. गरम तेल आपण लोणच्यामध्ये घातलं तर आपलं लोणचं खराब होऊ शकतं. त्याच्यामुळे आपल्याला तेल थंड करून घ्यायचं आहे आणि मग लोणच्यामध्ये घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं. तर नक्की करून बघा, खूप छान होतं हे मिरचीचं लोणचं आणि तयार झाल्यानंतर आपण हे महिनाभर वापरू शकतो. फ्रीजमध्ये ठेवल्यास आपण हे 3 ते 6 महिने वापरू शकतो. तर इथे आपलं हे लसूण आणि मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा.